सत्य आहे ज्यापासून आपण सर्वजण पळतो, आपण ते दुर्लक्ष करतो, त्याचे नाव घेण्याचेही भय वाटते, आणि ते सत्य म्हणजे मृत्यू. दी एंड. जेव्हा आपल्या घराजवळून एखादी अर्थी शवयात्रा जाते, तेव्हा आपल्या कानात एकच आवाज घुमतो, राम नाम सत्य आहे. आपण सर्वांनी तो दृश्य पाहिले आहे. पांढऱ्या कफनात गुंढाळलेला देह, 4 माणसे तो आपल्या खांद्यावर घेऊन जात असतात. पण तुम्ही कधी त्या पांढऱ्या कफनाखाली लपलेल्या त्या भयानक हकीकतीकडे बारकाईने पाहिले आहे का? जर तुम्ही लक्ष दिले तर लक्षात येईल की मृत्यूनंतर माणसाच्या देहाला फक्त झाकले जात नाही, तर त्याला दोरखंडांनी खूप घट्ट बांधले जाते. त्याला बांबूच्या अर्थीवर जखडून टाकले जाते. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यांना एकमेकांना खूप घट्ट बांधले जाते. एक क्षण थांबा आणि विचार करा. तो माणूस आता मेला आहे. तो हलू शकत नाही, तो पळू शकत नाही, तो विरोध करू शकत नाही. तो फक्त एक मृतदेह आहे. मग त्याला गुन्हेगारासारखे, कैदीसारखे दोरखंडात जखडण्याची काय गरज? हे फक्त त्याला पडू नये म्हणून आहे का? की यामागे काही खोल, काळे आणि आत्म्याला थरथर कापून टाकणारे रहस्य दडलेले आहे, ज्याचा उल्लेख गरुड पुराणाच्या त्या पानांमध्ये आहे ज्यांना वाचण्यापासूनही लोक घाबरतात? काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की लाश बांधणे ही फक्त एक रीतिवाज नाही, तर आपल्या पूर्वजांनी बनवलेली एक लॉक सिस्टम आहे, एक अशी सुरक्षा व्यवस्था जी त्या मृतदेहाचे रक्षण करत नाही, तर आपल्या जिवंत लोकांचे रक्षण करते? काय होईल जर मी सांगितले की जर ती दोरखंड उघडी पडली किंवा अंगठे बांधले गेले नाहीत, तर तो शांत पडलेला देह पुन्हा हलू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणाच्या त्या प्रतिबंधित ज्ञानाच्या सागरात बुडी मारणार आहोत. आपण मृत्यूनंतरचे पहिले 24 तास डिकोड करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की विज्ञान ज्याला रिगर मॉर्टिस म्हणते, त्याला गरुड पुराण प्रेतबाधा का म्हणते, शवयात्रेत मागे वळून पाहणे का मनाई आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे श्मशानात खोपडी दंड्याने का फोडली जाते. खुर्चीची बेल्ट बांधून घ्या, कारण आज आपण मृत्यूच्या दारात झाकणार आहोत. कथा सुरू होते त्या क्षणापासून जेव्हा डॉक्टर म्हणतो, आय एम सॉरी, ही इज नो मोर. आपल्यासाठी ते अंत आहे, पण गरुड पुराणानुसार खेळ तर आता सुरू झाला आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आपल्या वाहन गरुडाला सांगतात की मृत्यू ही एकाच झटक्यात होणारी घटना नाही, ही एक प्रक्रिया आहे, एक लांब प्रक्रिया. जेव्हा प्राण देह सोडतात तेव्हा देह तात्काळ निर्जीव होतो. बायोलॉजीसाठी हे फक्त कोशिकांचे मरण आहे, पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्या क्षणी खोलीचे वातावरण पूर्णपणे बदलते. पुराणांमध्ये सांगितले आहे की मृत्यूनंतर लगेचच आत्म्याला हे जाणवतच नाही की तो मेला आहे. हे ऐकून विचित्र वाटेल, पण हे असे समजा जसे तुम्ही खूप खोल स्वप्नात आहात. जेव्हा आत्मा देहातून बाहेर पडतो तेव्हा त्याला वाटते की तो झोपला आहे किंवा बेहोश झाला आहे. तो आपला देह बिछाण्यावर पडलेला पाहतो, आपल्या कुटुंबियांना रडताना पाहतो, तो आपल्या पत्नीला, मुलांना हाक मारतो, मी इथे उभा आहे, तुम्ही त्या देहाला पाहून का रडता? पण विडंबना अशी की त्याची आवाज कोणालाही ऐकू येत नाही. तो ओरडतो, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा हात हवेतून जातो. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो. त्याला जाणवते की त्याचा या भौतिक जगाशी संबंध तुटला आहे, आणि येथूनच खतरा सुरू होतो. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतरचे काही तास आत्मा मोह या जाळ्यात सर्वाधिक अडकलेली असते. ज्या घरात त्याने 80 वर्षे घालवली, ज्या देहाला त्याने इतके खाऊ पिऊ घालवले, तो इतक्या सहज कसा सोडू शकतो? आत्मा गोंधळून जाते. त्याला वाटते की जर पुन्हा त्या पडलेल्या देहात शिरले तर कदाचित तो पुन्हा जिवंत होईल. याच कारणाने देहाला तात्काळ बांधले जाते. आता प्रश्न असा आहे की देहाला कुठूनही बांधता आले असते, पण पायाच्या अंगठ्यांना एकमेकांना जोडून बांधणे का आवश्यक? यामागे गरुड पुराण आणि योग विज्ञानाचा खोल संबंध आहे. आपल्या देहात 72,000 नाड्या असतात, ज्यामध्ये प्राण ऊर्जा वाहते. योगशास्त्र सांगते की प्राणाचा प्रवाह पायांपासून डोक्याकडे आणि डोक्यापासून पायांकडे एका सर्किटमध्ये चालतो. मृत्यूनंतर ही ऊर्जा बिखरू लागते, पण काही अवशेष ऊर्जा राहते. पायाच्या अंगठ्यांना बांधणे म्हणजे त्या सर्किटला शॉर्ट करणे. हे एक प्रकारचे एनर्जी लॉक आहे. जुन्या काळातील ऋषीमुनी जाणत होते की जर पाय मोकळे सोडले असते तर आत्म्याला आपल्या जुन्या देहात परत येण्याचा मार्ग मिळू शकतो. अंगठे बांधून आपण प्रतिकात्मक आणि ऊर्जेच्या स्तरावर आत्म्याला संदेश देतो की हा दरवाजा आता बंद झाला आहे, आता तू या देहाचा वापर करू शकत नाहीस. पण गोष्ट फक्त आत्म्याच्या परत येण्याची नाही, गोष्ट यापेक्षाही खूप भयानक आहे. ती म्हणजे दुसऱ्या शक्तींचा धोका. गरुड पुराणाच्या प्रेतकल्प अध्यायात एक भयंकर चेतावणी आहे. हे विश्व इतकेच नाही जितके आपल्या डोळ्यांनी दिसते. आपल्या आजूबाजूच्या हवेतच अनेक अदृश्य शक्ती आहेत ज्या देहाच्या शोधात असतात. यांना आपण अतृप्त आत्मा, पिशाच्च किंवा नकारात्मक शक्ती म्हणू शकतो. कल्पना करा, एखादे सुंदर घर रिकामे पडले आणि दरवाजा उघडा सोडला तर आसपासचे चोर, उचकटे किंवा कोणताही आवारा व्यक्ती त्यात शिरून कब्जा करू शकतो. तशीच परिस्थिती ताज्या मृतदेहाची असते. खरा मालक गेला, देह रिकामे पडले, आणि हाच तो वेळ असतो जेव्हा श्मशानाची वासना आणि मृत्यूची गंध येऊन त्या देहाकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. शास्त्रांचे मत आहे की जर शव बांधला नसेल, रक्षासूत्रांशिवाय सोडला, तर एखादी दुष्ट शक्ती त्या रिकाम्या देहावर कब्जा करू शकते. याला प्रकाय प्रवेश म्हणतात. इतिहासात आणि लोककथांमध्ये अशा अनेक घटना नोंदवल्या गेल्या.
जिथे मुर्दा अचानक उठून बसला, पण त्याचा वर्तन त्या व्यक्तीसारखे नव्हते. तो हिंसक होता, विचित्र होता. वैज्ञानिक याला पोस्टमॉर्टम स्पॅझम किंवा स्नायूंची आकस्मिकता म्हणतात, पण तंत्रशास्त्र याला पिशाच्च बाधा मानते. शवाला दोरखंडांनी, खास करून सुतळी किंवा नारळाच्या दोरखंडांनी बांधणे आणि बांबू, जो दुष्टशक्ती दूर ठेवण्यासाठी वापरला जातो, हे एक प्रकारचे तांत्रिक बंधन आहे. हे देहाला सील करते, जेणेकरून अंतिम संस्कारापर्यंत तो सुरक्षित राहील. आता थोडा वेळ गरुड पुराण बाजूला ठेवून 21व्या शतकाच्या विज्ञानाच्या चष्म्यातून पाहूया. शव बांधण्याचे कोणतेही लॉजिकल किंवा मेडिकल कारण आहे का? होय, आणि तेही कमी भयानक नाही. माणूस मेल्यावर देहात बायोकेमिकल बदल सुरू होतात. 3 ते 4 तासांनंतर रिगर मॉर्टेस ही प्रक्रिया सुरू होते. यात स्नायू अखडतात आणि देह दगडासारखा कठीण होतो. जुन्या काळी ॲम्ब्युलन्स किंवा शववाहन नव्हते. लोक शव बांबूच्या अर्थीवर खांद्यावर घेऊन मैलोदूर नदीकडे किंवा जंगलात नेत होते. रस्ते खड्डेमय होते. जर देह घट्ट बांधला नसेल आणि रिगर मॉर्टिसच्या कारणाने देह अखडला, तर हातपाय विचित्र रीतीने बाहेर येऊ शकतात किंवा शव अर्थीवरून पडू शकतो. मृतदेहाचा अर्थीवरून पडणे किंवा हात लटकणे हे पाहण्यासाठी भयंकर असते. हे मृत व्यक्तीचा अपमानही आहे. म्हणून देहाला स्थिर स्थितीत ठेवण्यासाठी बांधणे व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक होते. याशिवाय मृत्यूनंतर देहात बॅक्टेरिया काम करतात. गॅसेस तयार होतात. कधीकधी या गॅसच्या दाबामुळे देहात अचानक हालचाल होते. तोंड उघडणे, डोळे पलटणे किंवा हात उचलणे. जर शव बांधला नसेल आणि शवयात्रेत मुर्द्याचा हात अचानक हवेत उंचावला, तर सोबत चालणाऱ्या लोकांचे काय होईल? भगदड उडेल. दोरखंड देहाला नियंत्रणात ठेवतात, जेणेकरून अशा अनैच्छिक हालचाली लोकांना घाबरवणार नाहीत. आता गरुड पुराणाच्या त्या भागाकडे जाऊया, जो ज्योतिषाशी संबंधित आहे आणि ज्याला ऐकून चांगल्याच पंडितांचेही घाम फुटतात. ते म्हणजे पंचक. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की कोणाचा मृत्यूनंतर पंडित पंचांग पाहून म्हणतात, अरे, हे तर पंचकात गेले, खूप वाईट झाले. पंचक म्हणजे काय, आणि यात शव बांधण्याचे नियम आणखी कठोर का होतात? ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो, तेव्हा त्याला पंचक म्हणतात. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही 5 नक्षत्रे खूप संवेदनशील मानली जातात. गरुड पुराण सांगते की जर कोणाचा मृत्यू पंचक काळात झाला आणि विशेष निवारण पूजा न करता अंतिम संस्कार केला, तर तो एकटा जात नाही. तो आपल्यासोबत कुटुंबातील किंवा घराण्यातील 5 सदस्यांना घेऊन जातो. हे अंधश्रद्धा वाटू शकते, पण ज्या पद्धतीने याचे पालन केले जाते ते खूपच रोमटे उभे राहणारे आहे. पंचकात मृत्यू झाल्यास शवसोबत आट्याचे, बेसनाचे किंवा कुशाचे 5 पुतळे बनवले जातात. त्यांना तसेच कफन घालून तसेच दोरखंडांनी बांधले जाते जसे खऱ्या शवाला. मग श्मशानात खऱ्या शवासोबत या 5 पुतळ्यांचाही दाह संस्कार केला जातो. हे एक प्रकारचे डिकॉय सिस्टम आहे. आपण यमराजा किंवा मृत्यूच्या ऊर्जेला फसवतो की पहा, 5 जण मरले, आता आणखी कोणालाही घेऊ नको. जर शव नीट बांधला नसेल किंवा ही रीत केली नसेल, तर मानले जाते की त्या घरात पुढील 2 वर्षात 5 मृत्यू होण्याची शक्यता निर्माण होते. शव तयार करताना आणखी एका गोष्टीवर खूप लक्ष दिले जाते, ते म्हणजे दिशा. जोपर्यंत शव घरात आहे, त्याचे डोके दक्षिण म्हणजे दक्षिणेकडे केले जात नाही, पण जसाच तो बाहेर काढला जातो, दिशा बदलली जाते. असे का? गरुड पुराणानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे. मृत्यूचे देवता यमराज दक्षिणात राहतात. जोपर्यंत देह घरात आहे, आपण त्याला जिवंत माणसासारखे वागवतो, म्हणून डोके उत्तर किंवा पूर्वेकडे ठेवतो. पण जसाच दोरखंडांनी बांधून शवयात्रेसाठी उचलला जातो, तेव्हा डोके श्मशानाकडे आणि पाय ठराकडे करतात. हे आत्म्याच्या मोहाला तोडण्याची एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे. शवयात्रा चालू असताना तुम्ही पाहिले असेल की लोक शवावर आणि मागे सिक्के आणि लया म्हणजे मुरमुरे किंवा पफ्ड राईस फेकत चालतात. आम्हाला वाटते हे दान आहे, गरिबांसाठी फेकले जात आहे. पण सत्य जाणून तुमची आत्मा थरथरेल. गरुड पुराण आणि तंत्रशास्त्र सांगते की श्मशानाचा रस्ता साधा रस्ता नसतो. जेव्हा ताजा मृतदेह रस्त्यावरून जातो, तेव्हा तो चुंबकासारखा इतर निम्न शक्तींना आकर्षित करतो. त्या शक्ती त्या देहावर झेपावू पाहतात. ते सिक्के आणि लया गरिबांसाठी नाहीत, तर त्या अदृश्य शक्तींसाठी घूस आहेत. याला बली म्हणतात. आपण त्या वस्तू फेकून त्यांचे लक्ष विचलित करतो, जेणेकरून त्या वस्तूंना खाण्यात किंवा उचलण्यात व्यस्त राहतील आणि शव सुरक्षित श्मशानापर्यंत पोहोचेल. हे एक प्रकारचे डिस्ट्रॅक्शन मेकॅनिझम आहे. आता दृश्य बदलते. शव श्मशान घाटावर पोहोचला. चिता तयार आहे. लाकडे सजली आहेत. शव चितेवर ठेवला जातो आणि याच वेळी एक अतिशय महत्त्वाचे काम केले जाते. ज्या दोरखंडांनी, ज्या गांठांनी देहाला गेल्या 4-5 तासांपासून जखडले होते, त्या आता कापल्या जातात. देह सर्व बंधनांमधून मुक्त केला जातो. आता तुम्ही विचाराल, बांधणे इतके आवश्यक होते तर आता उघडे का? हेच गरुड पुराणाचे सार आहे. श्मशानभूमी ही भगवान शिवाचे क्षेत्र मानली जाते, महाश्मशान. येथे पोहोचल्यावर देह आता पंचतत्वात म्हणजे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, आकाश यांनात विलीन होण्यासाठी तयार आहे. गरुड पुराण स्पष्ट सांगते की अग्निसंस्काराच्या वेळी जीवावर कोणतेही बंधन नसावे. जर जाळताना देह बांधलेला राहिला तर आत्म्याला परलोकातही बंधन जाणवेल. तो मुक्त होणार नाही. तो त्या स्थानाशी बांधला जाईल. दोरखंडांचे काम फक्त शवाला सुरक्षित श्मशानापर्यंत पोहोचवणे होते.
जसे आपण पार्सलवर टेप लावतो जेणेकरून तो तुटणार नाही, पण वापरायच्या आधी टेप काढून टाकतो, तसेच अग्नीला देण्यापूर्वी देह पूर्णपणे मुक्त केला जातो. कफनात काही गाठ असेल तर तीही उघडली जाते. आता अंतिम संस्काराचा तो भाग येतो ज्याला पाहण्यासाठी खूप हिंमत लागते, कपालक्रिया. जेव्हा चिता जळत असते, देह अर्धा जळला असतो, तेव्हा घरातील कोणी सदस्य, बहुतेक मोठा मुलगा, मोठा बांबूचा दंडा घेतो आणि त्या दंडाने जळत्या शवाच्या खोपडीवर जोरात प्रहार करतो. तो ती खोपडी मधोमध फोडतो. हे ऐकून हिंसक आणि क्रूर वाटते. कोणी आपल्या वडील किंवा भावाच्या डोक्यावर दंडा कसा मारू शकतो? पण यामागे गरुड पुराणाचे सर्वात गहन रहस्य आहे. आपल्या देहात 7 चक्र असतात. सर्वात वर डोक्याच्या मधोमध सहस्रार चक्र असते. योगी आणि संत आपल्या इच्छेने याच चक्रातून प्राण सोडतात, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. पण सामान्य माणसाचे प्राण बहुतेक खालच्या द्वारांतून, म्हणजे नाक, तोंड किंवा मलमूत्र द्वारांतून निघतात. मानले जाते की आयुष्यभराचे कर्म, आठवणी, अहंकार, ओळख हे सर्व डोक्यात, खोपडीत लॉक असते. गरुड पुराण सांगते की कधीकधी देह जळल्यानंतरही आत्म्याचा मोह डोक्यापासून किंवा चेहऱ्यापासून सुटत नाही. तो त्या जळत्या खोपडीत अडकून राहतो. कपालक्रिया करून तो शेवटचा ताळा तोडला जातो. हे शारीरिक आणि आध्यात्मिक कृत्य आहे, ज्याने आत्म्याला जबरदस्तीने त्या देहातून बाहेर ढकलले जाते. हे त्याला सांगण्याचा मार्ग आहे की आता हा तुझा घर तुटला, आता तू येथे राहू शकत नाही, जा, पुढच्या प्रवासावर जा. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर खोपडीची हाडे खूप कठीण असतात आणि डोक्यात खूप द्रव असतो. आगीच्या उष्णतेने आत भाप तयार होते आणि प्रेशर कुकरसारखी परिस्थिती होते. खोपडी फोडली नाही तर ती बॉम्बसारखी फुटू शकते आणि जळते कोळसे चारही बाजूंना उडू शकतात. म्हणून कपालक्रिया ही एक सेफ्टी वॉल्व्हचे काम करते. अंतिम संस्कार संपला, आपण घरी आलो, पण कथा संपली का? नाही. गरुड पुराणानुसार असली प्रवास तर आता सुरू होतो. श्मशानात ज्या दोरखंडा आपण उघडल्या त्यांचा संबंध पुढील 13 दिवस चालतो. गरुड पुराण सांगते की देह जळल्यानंतर आत्म्याकडे कोणताही देह नसतो. तो वायवीय रूपात नग्न अवस्थेत भुकेने आणि तहानेने तडफडतो. तो श्मशानातच भटकतो. पुढील 10 दिवस जे पिंडदान दिले जाते ते आत्म्यासाठी नवीन देह बनवण्याची प्रक्रिया आहे. पहिल्या दिवसाच्या पिंडाने डोके बनते, दुसऱ्या दिवसापासून मान आणि खांदे. अशा प्रकारे 10व्या दिवशी आत्म्याला एक नवीन सूक्ष्म देह मिळतो, जो फक्त अंगठ्याच्या आकाराचा असतो. पण थांबा, येथे एक मोठा ट्विस्ट आहे. शवयात्रा अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर एक रीत होते ज्याला विश्राम किंवा अधमार्ग म्हणतात. येथे अर्थी जमिनीवर ठेवली जाते. दोरखंड थोडे ढिले केले जात नाहीत, पण दिशा पूर्णपणे पलटली जाते. आता पाय श्मशानाकडे आणि डोके घराकडे. हे का केले जाते? गरुड पुराण सांगते की हे आत्म्याला दिलेले अंतिम चेतावणी आहे. आत्म्याला भ्रम असू शकतो की तो अजूनही घराचा भाग आहे. दिशा बदलून त्याला सांगितले जाते की पहा, तुझे घर मागे राहिले, आता तुझे ध्येय पुढे आहे, श्मशान. हे लक्ष द्या, आपण सुरुवातीला अंगठे बांधले होते आणि शेवटी आत्म्याला मिळणारा देह ही अंगठ्याच्या आकाराचा असतो. हे सर्व जोडलेले आहे. 13व्या दिवशी 13व्या रश्मीत मानले जाते की आत्मा आता आपल्या पूर्वजांच्या जगात जाण्यासाठी तयार आहे. आणि मग आपण म्हणतो आता तो पूर्णपणे मुक्त झाला. दोस्तांनो, आपण 21व्या शतकात जगतोय. आपल्याकडे सुपर कम्प्युटर्स आहेत. आपण मंगळ ग्रहावर जाण्याची बोलतोय. अशावेळी या दोरखंडा, बांबू, कपालक्रिया हे आपल्याला अंधश्रद्धा वाटू शकतात. आपल्याला वाटू शकते की हे सर्व डरावण्याचे मार्ग आहेत. पण जर तुम्ही थोडे खोल विचार केला तर आपले पूर्वज खूप मोठे सायकॉलॉजिस्ट होते. ते जाणत होते की मृत्यूचा सामना करणे माणसासाठी सर्वात कठीण काम आहे. एक लाश समोर पाहणे, ज्याच्याशी कालपर्यंत बोलत होतात, हे डोक्याला शून्य करून टाकते. हे सर्व नियम, शव बांधणे, मंत्र म्हणणे, दिशा बदलणे, कपालक्रिया करणे, हे सर्व आपल्याला त्या दुःखाच्या वेळी व्यस्त ठेवण्याचे मार्ग आहेत. हे आपल्याला शिस्त देतात. हे आपल्याला घाबरण्यापासून वाचवतात. जर शव मोकळा सोडला आणि गॅसच्या कारणाने थोडा हल्ला तर कदाचित त्या भीतीतून कुटुंब कधीच बाहेर पडणार नाही. दोरखंडांनी ती भीती बांधून ठेवली. गरुड पुराण फक्त नरक दाखवणारी पुस्तक नाही. ही मरणोत्तर मानसशास्त्र म्हणजे पोस्ट डेथ सायकॉलॉजीची पुस्तक आहे. ही आपल्याला स्वीकार करायला शिकवते. ही सांगते की देह हा एक भाड्याने घेतलेला घर होता, ज्याला रिकामे केल्यानंतर ताळा लावणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणी दुसरा कब्जा करू नये. म्हणून पुढच्या वेळी दुर्दैवाने शवयात्रा दिसली आणि तुम्ही त्या पांढऱ्या कफनावर बांधलेल्या दोरखंड पाहिल्या तर घाबरू नका. उलट हे समजा की त्या दोरखंडा त्या आत्म्याच्या गुलामी नाहीत, तर त्याच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या पायऱ्या आहेत. त्या दोरखंडा हे सिद्ध करतात की जो आला त्याला जावे लागेल. जाण्यासाठी मोहाचे धागे तोडावे लागतील, पण देहाचे धागे बांधावे लागतील. जीवन अमूल्य आहे, ते हसत खेळत जगा. कारण शेवटी आपण सर्वांना त्या बांबूच्या अर्थीवर जावे लागणार आहे. त्याच दोरखंडात बांधले जावे लागणार आहे. फक्त फरक इतकाच की कोणासाठी लोक रडतील आणि कोणासाठी लोक म्हणतील अच्छा झाला गेला. फैसला तुम्हाला करायचा आहे की तुम्ही आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट कशी लिहिता. आशा आहे गरुड पुराण आणि मृत्यूच्या रहस्यांवरील ही खोल ड्राईव्ह तुम्हाला आवडली असेल. तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूनंतर 13 दिवस घरात गरुड पुराण का वाचले जाते, किंवा वैतरणी नदीचे खरे सत्य काय आहे? जर तुम्हाला या विषयांवरही असेच डिटेल्ड व्हिडिओ हवे असतील तर खाली कमेंटमध्ये गरुड पुराण पार्ट 2 जरूर लिहा. या व्हिडिओला